नमस्कार, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री साईनाथाय नमः. ज्ञानेश्वर महाराज की जय. तर अभंग असा आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाये. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचार हरिसी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. तर असा अभंग आहे. तर पहिल्या त्रिगुण असार निर्गुण हे सार, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की माणसाने किंवा आपण त्रिगुण हे असार आहे की निर्गुण हे सार आहे. म्हणजे 3 गुणांनी बनलेलं भगवंत जे सत्य आहे की निराकार निर्गुण हे सत्य आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, तू याचा सर्व विचार करत बसू नको. सर्व विचार करूनच मी हरिपाठ तयार केलेला आहे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हे जे सगुण म्हणजे साकार गुणांनी युक्त आणि निराकार गुणांनी युक्त, म्हणजे आकार असलेला भगवंत गुणांनी युक्त किंवा निराकार असलेला भगवंत गुणांनी युक्त, हे गुणाचे अगुण आहेत म्हणत आहे. हरिविन मन व्यर्थ जाये, म्हणजे हरीशिवाय मन हे व्यर्थ जाते. म्हणजे आपण फक्त हरी नामच करा असं नाही, संसार कामे करायची. पण या संसारामध्ये संसार करत असताना जर देवाचं जर नाव आपण घेतलो नाही तर हे संसार किंवा आपलं जे मन आहे, जे आपण संसारामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर लावतो, ते सर्व व्यर्थ ठरेल असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचार हरिसी भजे. म्हणजे भगवंत अव्यक्त म्हणजे ज्याला व्यक्त होता येत नाही, जो व्यक्त होऊ शकत नाही. अव्यक्त म्हणजे ज्याला व्यक्त करता येत नाही, तो अव्यक्त. अव्यक्त निराकार, आणि निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. नाही ज्या आकार, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हरिसी भजे. भगवंताला व्यक्त करता येऊ शकत नाही आणि तो आकार निराकार आहे, म्हणजे ज्याला आकार नाही. बरोबर. जेथून चराचर हरिसी भजे, म्हणजे सर्व चराचरांनी चर आचरांनी हरीला भजलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज भजावे असं म्हणत आहेत. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेवांच्या ध्यानात आणि मनात रामकृष्ण आहे, त्यामुळे त्यांचं जे पुण्य आहे, अनंत जन्मात जे पुण्य कमवलेलं आहे, त्याच्याबरोबर हे पुण्य होत आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. धन्यवाद.